थंडगार लस्सी करण्यासाठी मी इथे घरी विरजण लावलेले दही घेतले आहे। तुम्ही पाहू शकता किती मस्त हे घट्ट दही लागलेले आहे। आता ह्या दह्यावरची ही जी वरची मलई आहे ती आपण चमच्याने आल्लाद अशी बाजूला काढून घेणार आहे। या वाटीमध्ये मी ती काढून घेत आहे। याचा वापर आपल्याला लस्सी बनवल्यानंतर ग्लासमध्ये वरून टाकण्यासाठी होणार आहे। ही लस्सी बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो दही घेतले आहे। यामध्ये मी पाव कप साखर टाकून घेत आहे। यामध्ये 3-4 आईस क्यूब्स टाकून घेऊ। आता मी इथे रवीचा वापर केला आहे। या रवीने हे सर्व मिश्रण मिसळून घेऊ। ही लस्सी तुम्ही मिक्सरवरती देखील फिरवून घेऊ शकता, परंतु मिक्सरवरती ही लस्सी खूप पातळ होते, त्यामुळे अशा पद्धतीनेच लस्सी केली तर ती योग्य त्या प्रमाणात घट्ट राहते। आता या लस्सीवरती आपण मगाशी दह्यावरची जी मलाई काढून घेतली होती ती टाकून घेऊ। येथे थंडगार लस्सी बनवून तयार आहे। ही लस्सी तुम्ही दुपारच्या जेवणानंतर बनवून पिऊ शकता।